यंदा मोसमी पाऊस दमदार पडेल अशी आनंद वार्ता भारतीय हवामान विभागाने दिली आहे। जून ते सप्टेंबर या 4ही महिन्यात मोसमी पावसासाठी प्रादेशिक आणि जागतिक हवामान विषयक स्थिती अनुकूल असेल। देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 105% पाऊस पडेल असा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यभरात सूर्यदेवाचा प्रकोप बघायला मिळतोय, मात्र दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। कारण हवामान विभागाने दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। पुढचे 5 दिवस उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 36 अंशांवरती गेलाय। सकाळपासूनच उष्ण वारे जाणवत असल्यामुळे मुंबईकरांना गरमीच्या झळा सहन कराव्या लागतात। तर पुढील 2 ते 3 दिवस तापमानातली ही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे। जळगाव जिल्हा परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीत शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आणि विविध योजनांचा सत्यजित तांबेंनी आढावा घेतला। चिपळूण तालुक्यातील भिले जांभूळवाडी खारभूमी विकास योजनेच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली। या कामासाठी शासनाकडून 83 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। आता कामाला गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। पालघरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या हाती भलामोठ्या अजगराची शेपटी देऊन एका सर्पमित्रानं जीवघेणा स्टंट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या धक्कादायक प्रकरणानंतर पालघरमधील सर्पमित्रांकडून संताप व्यक्त होतोय। सांगलीच्या वाळवा हातभार परिसरामध्ये गवा आढळला। गव्याच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नाशिक शहरातल्या काठेगल्ली भागात मोठा पोलीस बंदोबस्त आहे। दर्गा प्रकरणावरून झालेल्या दगडफेकीनंतर खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या गळतीकडे लघु पाटबंधारे विभागानं वेळेवर लक्ष न दिल्यामुळे आता 35 ते 40 गावांवरती पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। मागील 2.5 ते 3 वर्षांपासून धरणाला गळती लागलेली असून धरण फुटेल या भीतीनं धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्यात आलेत। मात्र ही गळती थांबलेली नसल्यामुळे धरणातील बहुसंख्य पाणीसाठा वाहून गेलाय। बुलढाण्याचं ग्रामदैवत असलेल्या आई जगदंबा मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव अतिशय उत्साहात पार पडला। या यात्रोत्सवात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी उपस्थिती लावली। यावेळी या यात्रेवेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली। धाराशिवच्या तुळजाभवानी देवीला भाविकांनी तब्बल 70 कोटींचं दान दिलंय। या दानपेटीत तब्बल 70 कोटी तर 17 किलो सोनं आणि 256 किलो चांदीचा देखील यात समावेश आहे। चैत्र यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान केलं। सोन्या चांदीचे दागिने सुद्धा अर्पण केले। त्याचसोबत मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री इत्यादी विविध देणग्यांमधनं 2,56,00,000 उत्पन्न मिळालंय। मागील चैत्र यात्रेच्या तुलनेत 1,29,81,267 रुपयांनी उत्पन्न वाढलंय। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं आपसुकच कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांकडे वळली आहेत। त्यामुळे प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्रकिनारी गर्दी बघायला मिळते। 3 दिवसात साधारण 65,000 भाविकांनी दर्शन घेतलं असून तब्बल 1.5 कोटींची उलाढाल झाली। संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 750वा जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीनं 3 मे पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी राज्यभरातून 10,000 भाविकांचे नियोजन करण्यात आलंय। तर या हरिनाम सप्ताहात राज्यभरातील दिग्गज कीर्तनकार, प्रवचनकारांचं कीर्तन, प्रवचनांच्या श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे। राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं 2023-24 या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा केली। या क्रीडा पुरस्कारावरती कोल्हापूर आणि परिसरातील 7 खेळाडूंनी आपली नावं कोरली आहेत। यात मानसिंग पाटील यांना उत्कृष्ट दिव्यांग क्रीडा मार्गदर्शक म्हणून सन्मान जाहीर झालाय। राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्य वाटप करणाऱ्या रेशनधारकांना अर्थमंत्री अजित पवारांनी मोठं गिफ्ट दिलंय। शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ करून ते 150 रुपयांवरून 170 रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणाच्या सदस्यांना देण्यात येणार आहेत। त्याबाबतच्या तरतुदीला मान्यता देऊन महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। आर्थिक वर्ष 2024-25च्या 3ऱ्या तिमाहीत भारतीयांनी कमी कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे। क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी क्रिफ हायमार्कनं सुद्धा ही माहिती दिली। तर गृहकर्जात केवळ 0.1% किंचित वाढ झाली आहे। पोलिसांच्या कुटुंबियांचं राहणीमान उंचावावं यासाठी गृहनिर्माण
गृह आणि गृहनिर्माण हे दोन विभाग एकत्र येण्याचे संकेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेत. गृह विभागाचे वापराविना पडून असलेले भूखंड गृह विभागामार्फत किंवा म्हाडा सिडकोमार्फत विकसित करता येतील का, यावरती विचार सुरू असल्याचं कदम यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं एफआरपी देण्याचा केलेला कायदा रद्द करून एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर राज्य सरकारनं एक रकमी एफआरपी देण्यास मान्यता दिली. दरम्यान साखर सम्राटांच्या इशाऱ्यावरती राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी म्हटलं. महाराष्ट्र शासन आणि IBM टेक्नॉलॉजी यांच्या प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. या कराराअंतर्गत राज्यात 3 AI कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत. कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम बहरलाय. मार्केट यार्डातील फळ बाजारात हापूसची आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळे दरात देखील घट झाली. येत्या काही दिवसात हापूसची आवक वाढणार असून दरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. तर एका डझनला 400 ते 800 रुपयांचा दर मिळतोय. उन्हाच्या तडाख्यानं मेथी कोथिंबीर यांची आवक घटते, त्यामुळे बाजारभाव देखील कडाडलेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरीची जुडी 34 रुपयांना तर मेथीची जुडी 28 रुपयांना विकली गेली आहे. तर किरकोळ बाजारात 50 रुपयांना जुडी विकली जाते. कांदा बाजार भावात कमालीची घसरण झाली असून कांद्याला फक्त 5 ते 7 रुपये किलो दर मिळतोय. मंगळवारी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,64,476 क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 700 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 700 रुपयांचा दर मिळालाय. लातूर बाजारात हरभऱ्याची आवक वाढली. बाजारात 19,502 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 5,747 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 17,476 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,930 रुपये प्रति क्विंटल मिळाला. आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी पणन मंडळानं नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकिरण सुविधा केंद्र सुरू केलंय. या केंद्रामध्ये VST, IFC आणि VPF प्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे. तिथून अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला निर्यात सुरू झाली असून लवकरच युरोपियन देशांमध्ये सुद्धा निर्यात सुरू होणार आहे. या केंद्रांमध्ये यावर्षी 4,000 टन आंबा निर्यात करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. सांगली मिरज कुपवाड पालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपुरात बदली करण्यात आली आहे. या रिक्त जागेवर अनेकांचा डोळा होता, मात्र राज्य सरकारनं IAS अधिकारी सत्यम गांधी यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती केली. बेस्टचे जवळपास 5,000 कर्मचारी आणि अधिकारी यांची सप्टेंबर 2022 पासून उपदानाची आणि 2019 पासून अंतिम देयकं देणं बाकी आहे. बेस्टमधील निवृत्त अधिकारी आणि कामगार यांना थकबाकीसाठी देण्यासाठी आवश्यक तो निधी बेस्ट उपक्रमाला द्यावा अशी मागणी बेस्ट जागृत कामगार संघटनेचे सरचिटणीस सुहास नलावडे यांनी केली आहे. पुणे विमानतळानं आणखी एक नवा विक्रम नोंदवलाय. पुणे विमानतळावरनं एकाच दिवसात 210 विमानांची वाहतूक झाली. रविवारी एकूण 33,000 प्रवाशांनी विमानातून प्रवास केला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ आणि MIDCच्या जागांची भूसंपादन प्रक्रिया जलद गतीनं करा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. सुरू असलेल्या भूसंपादन प्रकरणांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून दरमहा आढावा घेण्यात येणार आहे. उन्हाळी सुट्टी निमित्तानं कोकण रेल्वे मार्गावरती सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांची 5 ते 6 तास रखडपट्टी होतीये. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्या आणि अतिरिक्त गाड्यांच्या वेळेचं नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. त्याचा अधिक फटका जादा गाड्यांना बसतोय. त्यामुळे अधिकचे पैसे मोजून जादा गाड्यांची तिकीटं काढलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. RT अंतर्गत दुसऱ्या प्रतीक्षा यादीत 1,09,102 रिक्त जागा होत्या. त्यापैकी अवघ्या 2,997 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश घेतलेत. त्यामुळे दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी 21 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली अशी माहिती शिक्षण संचालक प्राथमिक विभाग शरद गोसावी यांनी दिली. राज्य सरकारनं मंगळवारी 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. कर्मचारी राज्य विमा योजनेचे आयुक्त आस्तिकुमार पांडे यांची MMRDAच्या सह आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हाधिकारीपदी राहुल गुप्ता यांची तर सत्यम गांधी यांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तरुणांनो, सोशल मीडियावरील अनोळखी गोडगोड मेसेजेसला बळी पडू नका. हा हनी ट्रॅप असू शकतो. याचा धोका वेळीच ओळखा असा सल्ला उच्च न्यायालयानं दिलाय. शहरातील रस्त्याच्या दुभाजकावरती, पादचारी मार्गावरती तसंच झाडांवरती लावण्यात आलेल्या 665 बेकायदा होर्डिंग्स पालिकेनं हटवली आहेत. पालिकेच्या वतीनं पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष मोहीम आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार बॅनर्सवरती कारवाई करण्यात आली. पाणी टंचाईचे चटके आता स्मार्ट सिटी असा उल्लेख होण्याच्या ठाणे शहराला सुद्धा बसू लागलेत. सध्या मिळत असलेलं पाणी नागरिकांनी योग्य प्रकारे आणि जपून वापरण्यासाठी खास फॉर्म्युला तयार केलाय. पाण्याची बचत करण्यासोबतच शॉवरखाली आंघोळ करू नका, तसंच आठवड्यातून एकदाच कपडे धुवा अशा विविध प्रकारच्या सूचना महापालिकेनं केल्या आहेत.
नवी मुंबई एमआयडीसीमधील नाले गाळानं भरले असल्याचं समोर आलंय. नैसर्गिक नाल्यांमध्ये सुद्धा अडथळे निर्माण झालेत. शहरामध्ये रस्ते आणि इतर विकास कामं वेगानं सुरू असून नाले सुद्धा गाळानं भरलेत. अद्याप नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पावसाळापूर्व नालेसफाई करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं 100वे विभागीय नाट्य संमेलन 24 एप्रिलपासून नागपुरात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते समारोप होईल. उरणमध्ये ओएनजीसी प्रकल्पासमोरील रोडवरच्या नागरी वस्तीत सुरू असलेल्या आरएमसी प्लांटमुळे परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागाव भातवली या दोन्ही ग्रामपंचायतीतील नागरिकांचा श्वास गुदमरत असून त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्यामुळे आरोग्यासाठी धोकादायक बनलेल्या आरएमसी प्लांटवरती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर धरणातून होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामाला आता पुढील वर्षी जानेवारीतच मुहूर्त मिळणार आहे. निविदा प्रसिद्ध होऊन जुलैमध्ये कंत्राटदार ठरणार आहेत, तर काम पूर्णत्वाला जाण्यास 3 वर्ष लागणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक तसेच इतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पालिकेतर्फे BRTS काही मार्गावरती सुरू करण्यात आलाय. मात्र कोंडीची समस्या सुटण्याऐवजी जटिल झाली आहे. त्यामुळे हे कॉरिडॉर कुचकामी ठरत असून शहरातील BRT उखडून टाकण्याची मागणी केली जाते. उन्हाळ्यामध्ये प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बसगाड्या समाविष्ट केल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या ताफ्यात येत्या काळात टप्प्याटप्प्यानं 2100 वातानुकूलित बसेस समाविष्ट करण्याचं नियोजन आहे. पुण्यामध्ये रात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 6 मार्गांवरती रात्राणी बसेस सुरू असून या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. रात्राणीच्या 6 मार्गावरती धावणाऱ्या PMPला गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटींचं उत्पन्न मिळालं. MMRDAच्या ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेतील ठाणे भिवंडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं काम सध्या वेगात सुरू आहे. या टप्प्यातील महत्त्वाचा टप्पा पार झालाय. वसई दिवा मार्गावरती अंजूर फाटा इथे 65 मीटर लांबीच्या तुळईची यशस्वीपणे उभारणी करण्यात आली. राज्यातील मध्य रेल्वेच्या 15 रेल्वे स्थानकावरील नवीन पादचारी पूल खुले करण्यात आलेत. या पुलांची उभारणी 2025 मध्ये करण्यात आली. या पुलांमुळे रेल्वे रूळ न ओलांडता पादचारी पुलावरून प्रवास करणं शक्य झालं. राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेशाचं वाटप नियोजन करण्यात आलंय. त्यासाठी 248 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मंजूर करण्यात आली असून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी ही पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस आयुक्तालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गचालकांची बैठक आयोजित करण्यात आली. महापालिका प्रशासनाची परवानगी तसंच अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता न करता स्पर्धा परीक्षेचे बेकायदा वर्ग चालवणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. भारतातील पोलीस दलात महासंचालक आणि पोलीस अधीक्षक यासारख्या वरिष्ठ पदांवरती 1000पेक्षा कमी महिला आहेत. पोलीस दलातील 90% महिला कॉन्स्टेबल पदावरती काम करत आहेत. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजेच MIDCच्या औद्योगिक भूखंडावर पिंपरी चिंचवड महापालिकेनं बांधलेले गाळे अद्याप धुळखात पडू नयेत. गाळ्यांचं बांधकाम पूर्ण करण्यास उशीर झाल्यामुळे MIDCनं महापालिकेला 14 कोटी रुपयांचा दंड आकारलाय. दंड भरणं शक्य नसल्याची भूमिका महापालिकेनं घेतली असून MIDC सोबत चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या 6 वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या पिंपरी चिंचवडकरांना उन्हाळ्यामध्ये अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठ्याला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. ससून रुग्णालयात माणुसकी हरवली आहे का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय. अपघातामध्ये एक पाय गमावलेला रुग्ण उपचारासाठी ससूनमध्ये दाखल झाला होता. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आलं. मात्र रुग्णालयाकडनं व्हीलचेअर तर दूरच कुणी मदतीला सुद्धा पुढे आलं नाही. त्यामुळे रुग्णाला स्वतः जमिनीवरती सरपटत रुग्णालयाच्या वॉर्डमधून बाहेर पडावं लागलं. याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय.